ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिक्षणाकरिता पैसे नसल्याने विद्यार्थिनीने घेतला गळफास। वर्धा जिल्ह्यातील लोणसावळी येथील घटना। इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनीला शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। वर्ध्याच्या लोणसावळी या गावामध्ये ही घटना घडली आहे। सोनिया वासुदेव उईके वय 17 राहणार लोणसावळी असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। इयत्ता 12वीचे वर्ष असल्याने विद्यार्थिनीने शाळा प्रवेशासाठी आई वडिलांकडे पैशाची मागणी केली होती। मजुरीचे पैसे आल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन सुद्धा आई वडिलांनी दिलं होतं। शैक्षणिक सत्र सुरू होऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याने हताश झालेल्या विद्यार्थिनीने अखेर गळफास घेत जीवनयात्रा संपवली। 10वीच्या वर्गात सोनियाला 74% मार्क असून सोनिया हिला 12वीच्या वर्गात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची होती। 12वीचं वर्ष होतं। प्रवेश प्रक्रियेसाठी कुटुंबियांकडे तिने पैसे मागितले, परंतु गरिबीची परिस्थिती असल्याने आई वडिलांनी सोनियाला 2-3 दिवसात मजुरीचे पैसे आल्यानंतर देतो असं सांगितलं। परंतु 4 जुलै रोजी आई वडील भाऊ कामावर निघून गेल्यानंतर घरी कोणीच नसल्याचं पाहून सोनियाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली। दरम्यान 12वीच्या शाळा प्रवेशासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबियांना खासदार अमर काळे यांनी सांत्वन भेट दिली। अतिशय मन खिन्न करणारी बाब असल्याची खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजूनपर्यंत कोणताही अधिकारी कर्मचारी कुटुंबियांपर्यंत पोहोचला नसल्याची अमर काळे यांनी खंत व्यक्त केली। ढासळलेली आहे, 100% ढासळली आहे। तुमच्या इथं 300-300 पदं रिक्त आहेत माध्यमिकचे, 300-300 पदं। आज तुम्ही माहिती घ्या माध्यमिक तुमची काय परिस्थिती आहे। 296 पदं रिक्त आहेत जिल्ह्यामध्ये। शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे, ज्यांच्याकडे शिक्षणाची जबाबदारी आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये जर ही परिस्थिती आहे का 296 पदं तुमची इथं रिक्त आहेत माध्यमिकचे, याच्यावरून तुम्ही महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज बांधू शकता। वास्तविक आता सरकारने शिक्षणाला प्रायोरिटी दिली पाहिजे। तुमची न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, त्या पॉलिसीच्या माध्यमातून शाळा बंद करण्याचं काम तुम्ही करताय। जिथं शिक्षक जिथं विद्यार्थी कमी आहे तिथल्या शाळा बंद करण्याचं नियोजन सध्या सरकार करते आहे। मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका नाही। सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले या महाराष्ट्रातून निर्माण झाले। त्यांनी या महाराष्ट्राला शिक्षणाचा अधिकार दिला, महाराष्ट्रातल्या मुलींना शिक्षणाचा अधिकार दिला। त्यामुळे माझी अशी अपेक्षा राहील की याचा पुनर्विचार गव्हर्नमेंटने केला पाहिजे।